पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या साखरा गावातल्या भोंदू बाबाचं कारस्थान पोलिसांनी उघडकीस आणलंय। झटपट श्रीमंत होण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेकांना या भोंदू बाबांना गंडा घातल्याचं समजतंय। त्यासाठी हा बाबा सर्रास नकली नोटांचा वापर करायचा। पालघर जिल्ह्यातील साखरा गावातल्या जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याचं कुभांड भोंदू बाबांनी रचलं होतं। त्यासाठी एक मंडपही उभारण्यात आला होता। शिवाय मंत्रतंत्राच्या पूजेसह 10 मानवी कवट्या, 1 मानवी सांगाडा, 1500-100 रुपयाच्या नकली नोटा, कागद आणि शस्त्र घटनास्थळी आढळून आली। पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघा भोंदू बाबांना अटक केली आहे। मात्र मुख्य सूत्रधारासह 6 भोंदू बाबा अजून फरार आहेत। साधारणतः 7-8 लोकांचा रहिवासी जागा पुरेल एवढी ती जागा, खाद्यपदार्थ वगैरे एवढे मिळाले आणि त्याप्रमाणे मग त्यामध्ये आम्हाला तिथं गेल्यानंतर जे पळाले त्याच्या मोळाल्यामध्ये जे मिळाले त्याच्यापैकी 2 लोक आम्ही अटक केलेले आहेत आणि त्याचा आता पुढे तपास चाललेला आहे। भोंदू बाबांच्या या टोळीचा मुख्य सूत्रधार तुकाराम डंबाळी अनेक वर्षांपासून साखरा गावातल्या जंगलात राहत होता। पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून तो लोकांकडून पैसे उकळायचा। रात्री जो प्रयोग करायचा त्याच्यामध्ये खोट्या नोट्या अशा वरतून काही लोक फेकत असतील, त्यांची लोक फेकत असतील ना, त्यांना सांगत असतील की बा तू हे मग त्या काही कोऱ्या असायच्या, काही काळ्या असायच्या, काही एका बाजून छापलेल्या असायच्या, काही दोन्ही बाजून छापलेल्या असायच्या, मग ते खोट्या असायच्या। मग तो सांगायचा बा याच्यात तुमच्यामध्ये काहीतरी गुन्हा असेल, पुण्या नोटा अशा निघाल्या, पुढच्या दुसरे पैसे घेऊन परत आपण एक प्रयत्न करू, हा प्रयत्न आपला फेल गेलेला, पुन्हा एकदा प्रयत्न करू, अशा पद्धतीने तो लोकांना असं वेगवेगळ्या पद्धतीचे कारणं देऊन फसवत असे। साखरा गावातल्या आदिवासी समाजाच्या दफनभूमीत